नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी आली आणि पुरणपोळी होत नाही असं होतं का बरं? सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी केलीच जाते आणि महाराष्ट्रीयन घरामध्ये तर कुठलाही सण असो पुरणपोळीचा स्वयंपाक आवर्जून केला जातो। आज आपण मस्त अशी टम्म फुग्यासारखी फुलणारी, भरपूर सारण भरून सुद्धा अजिबात फाटणार फुटणार नाही अशी मऊ लुसलुशीत नवशिक्या देखील करू शकतील इतकी सोपी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यासाठी इथे मी 1 ग्लास हरभरा डाळ म्हणजे आपली चना डाळ घेतलेली होती। स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 पाण्याने आणि नंतर साधारण अर्धा तास भिजायला ठेवलेली होती। अशा पद्धतीने डाळ भिजून घेतली तर पुरणपोळी झटपट अशी तयार होते। बघा, डाळ सुद्धा छान मऊसूत अशी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने डाळ भिजून घेतली तर साधारण कुकरच्या 3 शिट्टीतच आपली डाळ तयार होते। बघा, इथे मी डाळ शिजण्यासाठी कुकर घेतलेला आहे। तुम्ही डाळ पातेल्यात देखील शिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही डाळ कुकरला डायरेक्ट शिजवून घेतली तरी चालेल। 1 चमचा साजूक तूप घालायचं, अर्धा चमचा हळद घालायचं। अशा पद्धतीने आपण साजूक तूप घालून घेतलं तर पुरणपोळी पोटाला बाधत नाही, म्हणजे पित्ताचा त्रास होत नाही। चिमूटभर मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण लावून साधारण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपली डाळ मस्त अशी मऊसूत तयार होते। त्याच्यानंतर बघा, मस्त अशी मी कणिक घेतलेली आहे, वस्त्रगाळ करून घ्यायची। याची पुरणपोळी खूप छान मऊ लुसलुशीत तयार होते। 2 वाटी कणिक घेतलेली आहे, 1 ग्लास हरभरा डाळ घेतली होती त्याच्यासाठी। चिमूटभर मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालायचं, म्हणजे आपल्या पुरणपोळीला रंग खूप छान येतो। पाणी घेतलं त्याच्यात मिक्स करून घालायचं, कारण एकसारखी कणिक सगळीकडनं म्हणजे रंग छान येतो। बघा, थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी मऊसूत आपल्याला कणिक भिजवून घ्यायची। आज आपल्याला जास्तीची मेहनत किंवा जास्त वेळ कणिक न मळून घेता एकदम सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण पुरणपोळीसाठी कणिक तयार करणार आहोत। जे की अशा पद्धतीने केलं ना तर पुरणपोळी अगदी छान मऊ आणि टम्म फुलणारी तयार होते। हलक्या हाताने बघा मी कणिक मळून घेतली आणि एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि त्याच्यात मस्त असं घट्टसर कणिक बांधून घ्यायची आणि भरपूर पाणी घालून याच्यात साधारण अर्धा तास आपल्याला असं ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही कधी पुरणपोळी केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। तोपर्यंत आपली डाळसुद्धा छान मऊसूत अशी तयार झालेली आहे। तयार झालेली डाळ एका गाळणीवरती गाळून घ्यायचं, कारण मी एळवणीची आमटी म्हणजे कटाची आमटी तयार करण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं होतं। पाणी पूर्णपणे नितळू द्यायचं, चाळणी साधारण 5 ते 10 मिनटं अशी ठेवायची आणि आपण जास्तीचे भांडे न भरता मस्त अशा कुकरमध्येच पुरण तयार करणार आहोत। आता 1 ग्लास हरभरा डाळीसाठी मी 1 ग्लास इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी गुळाचा देखील वापर करू शकता। साखर घालून झालं की मस्त असं मिक्स करून घ्यायचं, कारण एकसारखं मिक्स केलं तर पुरण छान तयार होतो आणि तळाशी लागतसुद्धा नाही। बघा, 5 ते 10 मिनिटांनी आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण वेलची पावडर घालून घेऊया। वेलची आणि जायफळची पावडर घालायची अर्धा चमचा, याच्याने पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते। पावडर घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं। पुरणाला चटका देण्यासाठी शक्यतो जाडबुडाचं भांडं वापरा, म्हणजे पुरण तळाशी लागणार नाही। आणि गॅस मोठा न करता अगदी मंद आचेवरती पुरण शिजवून घेतलं ना तर अगदी छान असा तयार होतो। साधारण 10 ते 12 मिनिटात आपला पुरण छान असा घट्टसर बघा तयार झालेला आहे। तुम्हाला असं कळत नसेल तर 1 चमचा ठेवायचा, चमचा खाली पडला नाही म्हणजे आपला पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता आपण बघा गाळणीने पुरण गाळून घेऊया। हवं असल्यास तुम्ही हे मॅशरने मॅश करून घेतलं तरी देखील चालेल। अशा पद्धतीने बघा आपण मस्त असं मऊसूत पुरण गाळणीने गाळून घेतलेलं आहे। छान असं पेड्यासारखा पुरण तयार होतो आणि अशा पद्धतीने तयार केलं ना तर 2 दिवससुद्धा आपला पुरण अजिबात कोरडा होत नाही। मस्त असं बघा, तोपर्यंत आपला कणिकसुद्धा छान भिजलेला आहे। एक्स्ट्राचा जो पाणी आहे तो नितळून काढून घ्यायचा आणि मस्त असं बघा किती छान मैदा न वापरता लवचिक अशी कणिक तयार होते। एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान पुरणपोळी तयार होते। बघा, थोडं थोडं तेल लावून कणिक बघा मस्त अशी सॉफ्ट मळून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा पुरण जास्त भरायचं। कधी पण कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरण मस्त असं दाबून भरून घ्यायचं। पुरणपोळी खूप छान लागते खायला। इथे बघा मी छोटीशी वाटी तयार करून घेतली आणि भरपूर असं पुरण भरून घेतलेलं आहे। हलक्या हाताने कणिक वर ओढायची आणि पुरण आत दाबत जायचं, म्हणजे
अजिबात पुरणपोळी करताना फाटत नाही. बघा मस्त असं मी उंडा तयार करून घेतलेला आहे. कणिक आणि पुरणपोळीचं सारण अगदी परफेक्ट असलं ना तर आपली पुरणपोळी लाटताना अजिबात फाटणार फुटणार नाही. थोडं बघा मी कोरडं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा कसंही लाटा पुरणपोळी अजिबात फुटणार नाही. अशा पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची. बघा मस्त अशी जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घेतली. मस्त असं पुरणपोळी लाटून झाली की गरम तव्यावरती घालून घ्यायचं. एका बाजूनी छान अशी पुरण भाजली की पलटून घ्यायचं आणि भरपूर असं बघा मी साजूक तूप लावून पुरणपोळी तयार करणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तेलाचा वापर केला तरी चालेल किंवा तेल तूप नाही लावलं तरी देखील चालेल बघा. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरणपोळी भाजत असताना गॅस कुठेही मंद करायचा नाही. मोठ्या आचेवरती पुरणपोळी भाजून घ्यायची. बघा छान अशी मऊ लुसलुशीत आणि फुग्यासारखी टम्म पुरणपोळी तयार होते. बघताय ना किती छान फुललेली आहे. आणि पुरणपोळी भाजत असताना शक्यतो हातानेच पलटून घ्या कारण उलट न वापरल्याने फुटण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही उलटण्याचा वापर करू शकता. बघा छान अशी सगळ्या बाजूनी मी भरपूर तूप लावून खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेतलेली आहे. आता पुरणपोळी सगळ्या बाजूंनी खरपूस भाजून झाली की आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी वाफ धरून मऊ होत नाही. आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊया. दुसरी पुरणपोळी सुद्धा छान लाटून घेतली. तव्यावरती घालून घ्यायचं. मस्त असं मोठ्या आरचेवरती अलटून पलटून भरपूर साजूक तूप तेल तुम्हाला जे काही आवडतं घालून घ्यायचं आणि मस्त अशी फुग्यासारखी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते. अशाच पद्धतीने सगळी पुरणपोळी तयार करून झालेली आहे आणि एवढ्या सारणात साधारण 8 ते 10 पुरणपोळी तयार होते. त्याचसोबत डिपेंड करते की तुम्ही पुरणपोळी किती जाड पातळ तयार करताय त्याच्यानुसार. मस्त अशी जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पुरणपोळी लाटून घेतली. बघा एक पुरणपोळी तुम्हाला फोडून दाखवते किती छान पातळ पापुद्रा आलेला आहे आणि सारणसुद्धा छान कडेपर्यंत पसरलेला आहे. तर येत्या होळीला तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. नवशिक्यासुद्धा असाल ना तर परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होतील. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.